नजरेतून उतरलेल्यांना पुन्हा कधीच आपल्या हृदयात स्थान द्यायचं नाही. त्यांना त्यांच्या अवकातीत ठेवायचं. काही लोक आपल्या आयुष्यात येतात, आपण त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो, मनापासून जपतो, पण तेच आपल्या विश्वासाचा गैरवापर करतात आणि भावना तोडतात. एक दिवस मात्र मन ठरवतं की आता पुरे, कारण नातं फक्त आदराने टिकतं. जिथे सतत अपमान आणि वेदना मिळतात तिथे प्रेम जिवंत राहत नाही. आणि म्हणूनच नजरेतून उतरलेल्यांना पुन्हा हृदयात स्थान द्यायचं नसतं, कारण विश्वास तुटला की नातं आतून संपतं. आदर नसला की प्रेम निरर्थक ठरतं. वारंवार दुखावणारे लोक बदलत नाहीत, ते फक्त माफी मागण्याची सवय ठेवतात. तुमची किंमत न ओळखणारे तुम्हाला गृहीत धरतात. गरज असेल तेव्हा जवळ येणारे कधीच खरे नसतात. भावनांशी खेळणारे तुमच्या मनाची नाही तर सहनशक्तीची परीक्षा घेतात. जे तुमच्या आयुष्यात शांततेऐवजी तणाव वाढवतात ते प्रेम नाही तर ओझं असतात. आणि शेवटी स्वतःचा आत्मसन्मान जपणं हे स्वार्थ नसून आयुष्यभर आनंदी राहण्याचा सर्वात मोठा आणि योग्य निर्णय असतो. म्हणून जे एकदा नजरेतून उतरले त्यांना पुन्हा कधीच हृदयाचे स्थान देऊ नका. नंबर 1. विश्वास तुटला की नातं संपतं. एकदा एखाद्या व्यक्तीने तुमचा विश्वास तोडला की मनात कायम शंकेची रेषा तयार होते. त्यांचं प्रत्येक बोलणं खरं आहे की खोटं याचा विचार सतत चालू राहतो. नातं बाहेरून जिवंत दिसतं, पण आतून पूर्णपणे रिकामं झालेलं असतं. संवादात नैसर्गिकपणा राहत नाही आणि मन मोकळं होत नाही. तुम्ही पुन्हा सगळं सुरळीत करण्याचा प्रयत्न करता, पण आतून भीती आणि असुरक्षितता सतावत राहते. कारण जिथे विश्वास नसतो तिथे सुरक्षिततेची भावना राहत नाही. अशा नात्यात शांतता आणि समाधान कधीच टिकत नाही. म्हणून विश्वासघात करणाऱ्याला पुन्हा हृदयात स्थान देणं म्हणजे स्वतःलाच पुन्हा एकदा तुटण्याची संधी देणं होय. नंबर 2. आदर नसला की प्रेम निरर्थक ठरतं. जिथे आदर नसतो तिथे प्रेम कितीही मोठं असलं तरी त्याला अर्थ राहत नाही. कारण प्रेम शब्दाने व्यक्त होतं, पण आदर वागण्यातून दिसतो. जो व्यक्ती तुमच्याशी उद्धटपणे बोलतो किंवा लोकांसमोर तुमचा अपमान करतो तो तुमच्या भावना कधीच जपणार नाही. अशा नात्यात हळूहळू आत्मविश्वास कमी होतो आणि मन आतून खचत जातं. तुम्ही स्वतःलाच दोष द्यायला लागतात आणि स्वतःची किंमत विसरता. आदर हरवला की नातं ओझं बनतं आणि मनावर ताण वाढतो. अशा व्यक्तीला पुन्हा जवळ करणं म्हणजे स्वतःच्या सन्मानावर तडजोड करणं आहे. म्हणून जिथे आदर नाही तिथे पुन्हा हृदयाचं स्थान देऊ नका. नंबर 3. वारंवार दुखावणारे लोक बदलत नाहीत. जो माणूस सतत त्याच चुका करतो आणि प्रत्येक वेळी माफ कर म्हणतो तो खरोखर बदलत नाही. तो फक्त तुमच्या सहनशीलतेचा अंदाज घेत असतो. सुरुवातीला तो गोड बोलतो, काळजी घेतो आणि बदलल्यासारखं दाखवतो, पण काही दिवसांनी पुन्हा जुनंच वागणं सुरू होतं. तुम्ही प्रत्येक वेळी आशा ठेवता की यावेळी कदाचित खरंच सुधारला असेल, पण शेवटी पुन्हा मन तुटतं आणि निराशा वाटते. अशा चक्रात अडकून राहिला तर तुमची मानसिक शांतता पूर्णपणे नष्ट होते. म्हणून वारंवार दुखावणाऱ्यांना पुन्हा संधी देणं म्हणजे स्वतःलाच पुन्हा पुन्हा वेदना देणं होय. नंबर 4. तुमची किंमत न ओळखणारे कधीच आपले नसतात. जे लोक तुमच्या प्रेमाची, त्यागाची आणि साथ देण्याची किंमत ओळखत नाहीत ते तुम्हाला हळूहळू गृहीत धरू लागतात. तुमचं असणं त्यांच्यासाठी सवय बनतं, पण महत्त्व राहत नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी त्यांच्या वागण्यात फरक पडत नाही. उलट तेच तुमच्यावर अधिकार गाजवू लागतात. अशा नात्यात तुमची ओळख आणि आत्मविश्वास कमी होत जातो. तुम्हाला स्वतःचीच शंका यायला लागते की कदाचित चूक माझी असेल. पण सत्य हे असतं की ज्यांना तुमची किंमत नाही ते तुमच्या भावनांचं मोल कधीच समजणार नाहीत. म्हणून अशा व्यक्तींना पुन्हा हृदयात स्थान देणं म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाला कमी लेखणं होय. नंबर 5. गरज संपलं की दूर जाणारे कधीच खरे नसतात. काही लोक फक्त त्यांच्या कामासाठी किंवा गरजेसाठी तुमच्याशी गोड बोलतात. त्यांना आधार हवा असतो तेव्हा ते तुमच्या जवळ येतात, पण काम पूर्ण झालं की ते हळूहळू दूर जातात. अशा लोकांच्या नात्यात स्थिरता नसते, फक्त स्वार्थ असतो. तुम्ही मात्र त्या नात्याला खरं समजून मनापासून गुंतता आणि जेव्हा ते अचानक बदलतात तेव्हा मनाला मोठा धक्का बसतो. अशा अनुभवामुळे विश्वास ठेवण्याची ताकद कमी होते. म्हणून जे लोक गरजेनुसार जवळ येतात आणि दूर जातात त्यांना पुन्हा हृदयात स्थान देणं म्हणजे स्वतःलाच वापरून
घेऊ देणं होय. नंबर 6, भावनांशी खेळणारे कधीच खरे नसतात. जे लोक तुमच्या भावनांची कदर करत नाहीत पण त्यांचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी करतात ते कधीच तुमचे होत नाहीत. ते तुमच्या प्रेमाला कमजोरी समजतात आणि तुमच्या शांततेचा फायदा घेतात. कधी जवळ येतात तर कधी अचानक दूर जातात आणि तुम्हाला संभ्रमात ठेवतात. अशा वागणुकीमुळे मन अस्थिर होतं आणि आत्मविश्वास ढासळतो. तुम्ही त्यांचं प्रत्येक बदलतं रूप समजून घेण्याचा प्रयत्न करता पण शेवटी स्वतःच थकता. भावनांशी खेळणं हे प्रेम नाही तर स्वार्थ असतो. म्हणून अशा व्यक्तींना पुन्हा हृदयाचे स्थान देणं म्हणजे स्वतःच्या मनाला पुन्हा जखमी करणं होय. नंबर 7, जे तुमच्या आयुष्यात शांततेऐवजी तणाव आणतात ते ओझं असतात. काही लोकांच्या येण्यानं आयुष्यात आनंद वाढत नाही तर तणाव वाढतो. त्यांच्या प्रत्येक शब्दामुळे मन अस्वस्थ होतं आणि घरातील वातावरण बिघडतं. तुम्ही सतत त्यांच्या मूडनुसार वागण्याचा प्रयत्न करता पण तरीही वाद संपत नाहीत. अशा नात्यात हसणं कमी होतं आणि विचारांचा ताण वाढतो. मन शांत राहण्याऐवजी सतत सावध राहतं. हळूहळू तुमची ऊर्जा आणि सकारात्मकता कमी होत जाते. जिथे मनाला शांती नाही तिथे प्रेमाचं अस्तित्वही टिकत नाही. म्हणून जे तुमच्या आयुष्यात शांततेऐवजी तणाव आणतात त्यांना पुन्हा हृदयात स्थान देऊ नका. नंबर 8, स्वतःचा आत्मसन्मान जपणं सर्वात महत्त्वाचं आहे. आयुष्यात सगळ्यांना दुसरी संधी देणं हे मोठेपणा असू शकतं पण स्वतःचा आत्मसन्मान गमावून नातं टिकवणं ही कमजोरी असते. जेव्हा तुम्ही सतत तडजोड करता तेव्हा समोरच्याला तुमची किंमत कमी वाटू लागते. हळूहळू तुम्ही स्वतःलाच कमी समजू लागता आणि मन आतून तुटतं. आत्मसन्मान गेला की आत्मविश्वासही ढासळतो आणि मग कोणत्याही नात्यात आनंद उरत नाही. स्वतःचा सन्मान जपणं हा स्वार्थ नाही तर स्वतःवर प्रेम करण्याचा निर्णय आहे. म्हणून जे एकदा नजरेतून उतरले त्यांच्यासाठी स्वतःचा आत्मसन्मान कधीच गमावू नका. शेवटी एवढेच सांगते, आयुष्यात प्रत्येकाला जवळ करणं गरजेचं नसतं पण स्वतःचा सन्मान जपणं खूप गरजेचं असतं. जे एकदा नजरेतून उतरले त्यांना पुन्हा हृदयात स्थान देऊ नका कारण तुमचं मन खूप मौल्यवान आहे. स्वतःवर प्रेम करा, स्वतःची किंमत ओळखा आणि ठाम निर्णय द्या. जर तुम्हाला हा विषय मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. अशा स्पष्ट आणि मनाला भिडणाऱ्या विषयांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि विचार करायला लावणाऱ्या विषयासोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.